नमस्कार। आजच्या या आंबा बागायतदार काजू बागायतदार व्यापारी संघटनेच्या आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती देवगड यांच्या वतीने आयोजित केलेल्या मेळावा व जलसमाधी आंदोलनासाठी व्यासपीठावरील उपस्थित आमचे नेते, शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेब, माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, आमचे नेते शिवसेनेचे सचिव या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार वैभवजी नाईक, सुशांत नाईक, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर मंगेश सावंत, धीरज परब या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेले 5-6 महिने कोकणातील किनारपट्टीचा सगळा आंबा काजू बागायतदार हा आपल्या लता घेऊन शासन दरबारी आपल्या गारानं मांडण्याचा प्रयत्न करत असताना जी काही नुकसान भरपाई या ठिकाणी हेक्टरी 5 लाख रुपये आणि कलमाला 5,000 रुपये ही जी काही आमची मागणी होती ती मागणी न देता पूर्ण करता या सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम वारंवार केलेलं आहे। आमचं प्रत्येक वेळी म्हणणं आहे, हे सरकार धनदांडग्यांचं सरकार आहे। हजारो कोटीचं कर्ज या ठिकाणी मोठमोठ्या उद्योगपतींना माफ करू शकतात, पण आमचा कोकणातला शेतकरी 50 वर्षातून एकदा कधीतरी तुमच्याकडे आपली ओंजळ पसरतोय, त्याला मला मदत करायला तुमच्याकडे पैसे नाहीयेत। या सर्वप्रथम या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो। हे सगळं चालू असताना आंबा बागायतदारीवर, काजू बागायतदारीवर, इकडच्या मच्छीमारांवर या ठिकाणी नैसर्गिक संकट आलेलं आहे आणि हे संकट चालू असतानाच हा अणुऊर्जा सारखा प्रकल्प हा राक्षस या ठिकाणी या देवगड तालुक्यात आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। खरं तर हा प्रकल्प हा देवगड तालुक्यातील सुजाण आणि समृद्ध नागरिक या ठिकाणी होऊ देणार नाही याची 100% मला खात्री आहे। हा प्रकल्प साहेब फक्त मुनगे आणि हिंदळे गावाचा नाही, हा प्रकल्प पडवण्याचा नाही, हा विजयदुर्गचा नाही, अख्ख्या कोकण किनारपट्टीत कुठेच हा प्रकल्प होऊ देणार नाही ही आमची जिद्द आहे आणि आम्ही ते पूर्ण करून दाखवू। खरं तर या आंदोलन जाहीर केल्यानंतर या आमच्या आंदोलन स्थळाच्या बाजूने साहेब काल रातोरात बॅनर लावले। रत्नागिरी टाइम्सची एक न्यूज होती की कंपन्यांबरोबर सामंजस्य करार झालाय पण जागा निश्चित नाही। आणि तुमची देवगड तालुक्यातली जागा निश्चित नसेल पण देवगड तालुका ठरला आणि त्याचा एनटीपीसी या कंपनीशी तुमचा एमओयू झालाय हे तर नक्की आहे। तुमच्यात हिंमत असेल तर 10 तारखेपर्यंत अधिवेशन आहे। या अधिवेशन काळात हा एमओयू रद्द झाला हे विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं। आज जसे तुम्ही चोरून बॅनर लावलात ना, याच्यावर नावं नव्हती, व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना कळलं असेल की बॅनर कोणी लावायला सांगितले। आम्ही तुम्हाला या व्यासपीठावर ग्वाही देतो, जर तुम्ही हा निर्णय रद्द केलात, हा एमओयू रद्द केलात, तशा प्रकारचा GR तुम्ही आम्हाला दिलात तर तुमच्या GR ची फोटोकॉपी काढून तुमचे मोठमोठे फोटो लावून तुमचे आभाराचे बॅनर संघटना म्हणून नाव टाकून आम्ही लावू। एकीकडे जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धमक्या देत आहेत, आम्ही आमच्या स्टाईलने या ठिकाणी तुम्हाला फटके देऊन प्रकल्प आणू, पण प्रकल्प आणूच, तुम्ही प्रकल्प आणाच। आमचे मुर्दे पडले तरी चालतील, आमचा संतोष देशमुख झाला तरी चालेल, पण या ठिकाणी आंदोलनातला आता माघार घेणार नाही म्हणजे नाही। या ठिकाणी साहेब मच्छीमारांचा मोठा प्रश्न आहे। अणुऊर्जा प्रकल्प आला तर त्या माध्यमातून जे लाखो लिटर पाणी या समुद्रात सोडलं जाईल, त्यामुळे या मच्छीमारांवर मोठं संकट या ठिकाणी येईल। कालच मत्स्य उत्पादन मंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की 15 ऑगस्ट पर्यंत समुद्रात मच्छीमारीला बंदी आहे। तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही या म्हणण्याचं स्वागतच करतो, आमच्या या म्हणण्याला कुठेच विरोध नाही, पण पारंपरिक आमचा मच्छीमार रापणकारी या बंदीचं तंतोतंत पालन करेल। पण समुद्रात जी LED फिशिंग होते, जे पर्सन नेटने या ठिकाणी मच्छीमारी करतात, परराज्यातल्या बोटी या ठिकाणी LED फिशिंग करतात, त्यांचं काय? या ठिकाणी आता मच्छीमारी बंद आहे साहेब, पण गेल्या 15 दिवसात सुद्धा या आमच्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या आम्ही बसलो की आम्हाला साहेब आतमध्ये लाईट दिसायच्या। कोणाच्या जीवावरती मच्छीमारी चालू होती? आमचा ठाम आरोप आहे, या ठिकाणी प्रत्येक बोटीचा
15 ते 25 हजार रुपये हप्ता या ठिकाणी हे लोक घेतात। 1 लाख रुपये या ठिकाणी हप्ता घेतात आणि या बोटींना या ठिकाणी प्राधान्य देतात। पण या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मच्छीमारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे व्यासपीठावर बसलेले सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। या वर्षी मत्स्य दुष्काळ जाहीर करून या सरकारकडून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय गप्पच बसायचं नाही। तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातल्या कोकणचा विकास करताना मोठमोठी फक्त रस्त्याची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्याच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घ्यायची, त्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत झाली पाहिजे या ठिकाणी अशी मागणी करतो। साहेब, आमचा या प्रकल्पाला विरोध आहे कारण हा पर्यावरणासाठी हानिकारक प्रकल्प आहे, परंतु पर्यटन दृष्ट्या या ठिकाणी या देवगड तालुक्याचा तुम्ही विकास करा हे सांगत असताना मला साहेब आठवण करून द्यायची आहे। आपण ज्या समुद्र किनाऱ्यावर बसलो होतो, या समुद्र किनाऱ्यावर काही वर्षापूर्वी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करू म्हणून या ठिकाणी जल पर्यटनाला चालना मिळण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचं साहेब उद्घाटन केलेलं। काय झालं त्या प्रकल्पाचं? आज आमच्या गावातल्या पोरांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता। साहेब, बिडगावच्या कापावर एमटीडीसी आहे साहेब, 400 कोटी सरकारचे खर्च करून एमटीडीसी बांधलंय। ते एमटीडीसी जर चालू झालं असतं 2009 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं तर आमच्या मिळगाव आणि या पंचक्रोशीतली 200 ते 300 पोरं त्या एमटीडीसीत कामाला लागली असती साहेब। आपण आता येताना बघितलं असाल या ठिकाणी कुलकर्ण्यांची बाग आहे साहेब, त्या ठिकाणी एक मोठं रिसॉर्ट होणार होतं साहेब। ते रिसॉर्ट कुठे आहे? कुठे रिसॉर्ट? आज ज्या मुनग्याच्या कापावर साहेब अणुऊर्जा प्रकल्प येतोय त्या कापावर एक 5 स्टार हॉटेल येणार होतं साहेब। ते हॉटेल कुठे आहे? अरे असल्या रोजगारातून, असल्या उद्योगातून मुलांना आमच्या रोजगार मिळाले असते। या अणुऊर्जा प्रकल्पात किती पोरं आमची कामाला लागणार आहेत? उगाच कुठली तरी भंपक भाषणं करायची आणि त्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।